पाठ 11. पाहू तरी शरीराच्या आत. एखाद्या ठराविक कामासाठी वापरला जाणारा आपला शरीराचा विशिष्ट भाग म्हणजे अवयव किंवा इंद्रिय. चालण्यासाठी आपण काय वापरतो? पाय, म्हणजे पाय हे चालण्याचे अवयव. ऐकण्यासाठी काय वापरतो? कान, म्हणजे कान हे ऐकण्याचे अवयव. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहेत त्यांना म्हणायचं बाह्यावयव. यात कोणकोणते येतील? कान, नाक, हात, पाय यांनाच बाह्येंद्रिय असंही म्हणतात. ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते ती इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कोणकोणती आहेत? तर डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. परंतु शरीराच्या आतमध्येही कितीतरी कामं चालतात की नाही? रक्तवाहिन्यांचं जाळं सगळ्या शरीरभर पसरलेलं असतं. त्यातून सतत रक्त फिरत असतं. श्वासावाटे आपण हवा शरीराच्या आतमध्ये घेतो, ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते. खाल्लेल्या अन्नाचं शरीराच्या आतमध्ये पचन होतं. मग ही सगळी कामं वेगवेगळी इंद्रिय करतात, त्यांना म्हणायचं अंतरेंद्रिय. अंतरेंद्रिय म्हणजे शरीराच्या आत असणारे इंद्रिय जे बाहेरून दिसत नाही. शरीराच्या आतली महत्वाची कामं करणारी इंद्रिय सुरक्षित राहावी आणि कितीही हालचाल केली तरी ती जागच्या जागीच राहावीत अशी शरीराची रचना असते. त्यासाठी डोकं आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते. जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला म्हणायचं शिरोपोकळी. धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग, त्यापैकी छातीच्या भागात असते ती वक्षपोकळी, पोटाच्या भागात असते त्यात पुन्हा 2 भाग, त्यांना म्हणायचं उदरपोकळी आणि कटीपोकळी. या पोकळ्यांमध्ये शरीरातली सगळी आंतरेंद्रिय असतात आणि आपली जागा सोडून ती इकडं तिकडं हलणार नाहीत अशी त्यांची रचना असते. यानंतर ग्रासनलिका. आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते. दातांनी अन्न चावता चावता त्यात लाळ मिसळते आणि तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. मग आपण तो सहजपणे गिळतो आणि मग हा गिळलेला घास घशातून पुढे पोटात जातो. अन्नाच्या पचनाचं काम करणारी आंतरेंद्रिय उदरपोकळीत असतात आणि खाल्लेलं अन्न थोडा वेळ साठवण्यासाठी उदरपोकळीत जठर नावाचं इंद्रिय आहे. गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोचवण्यासाठी एक नळीसारखं आंतरेंद्रिय असतं, तिला म्हणायचं ग्रासनलिका. हिची भिंत लवचिक असते आणि त्यामुळे घशापासून आलेला घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सहजपणे नेला जातो. या ग्रासनलिकेला ग्रासिका असंही म्हणतात. ती वक्षपोकळीत असते. उदरपोकळीतील आंतरेंद्रियांच्या मदतीने अन्नाचं पचन होतं आणि अन्नातला न पचलेला आणि निरुपयोगी भाग गुदद्वारा वाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. इथे शरीरातल्या अन्नाचा प्रवास संपतो. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो. याला म्हणायचं अन्न मार्ग. हा सुमारे 9 मीटर लांबीचा असतो. निरनिराळी आंतरेंद्रिय मिळून हा अन्नमार्ग बनतो आणि ग्रासनलिका हा या अन्नमार्गातला पहिला भाग आहे. यानंतर हृदय. आपल्या शरीरामध्ये रक्त असतं. श्वास घेतल्यावर हवा शरीरात जाते आणि ती संपूर्ण शरीराला पोचवायचं काम रक्त करते. आपण अन्न खातो आणि पचन झाल्यावर हे पचलेलं अन्न शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवायचं काम रक्त करतं आणि त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त सतत खेळतं ठेवावं लागतं आणि हे महत्वाचं काम करतं हृदय. हे हृदय वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असतं. आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठं असतं आणि हृदयाच्या भिंती सुद्धा लवचिक असतात. हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण आलटून पालटून न थांबता होत असतं. आकुंचन म्हणजे
वस्तूचं आकारमान कमी होणं आणि प्रसरण म्हणजे वस्तूचं आकारमान वाढणं. हृदय आकुंचन पावलं की हृदयातलं रक्तवाहिन्यांमध्ये ढकललं जातं आणि पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढेच ढकललं जातं. हृदयाचं हे प्रत्येक आकुंचन म्हणजे हृदयाचा ठोका. आपण आपला तळहात छातीच्या मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात. किंवा मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी जी रक्तवाहिनी आहे तिथे बोटं टेकवली तरी सुद्धा हे ठोके आपल्याला जाणवतात. याला आपण म्हणतो नाडीचे ठोके. जेव्हा आपण शांत झोपेत असतो तेव्हा नाडीचे ठोके मंद गतीने पडतात आणि जोरात पळत असतो तेव्हा नाडीचे ठोके जलद गतीने पडतात. यानंतर फुफ्फुसे. आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो, मग ती फुफ्फुसांमार्फत शरीराला पुरवली जाते. आपल्याला 2 फुफ्फुसं असतात आणि ती वक्ष पोकळीत असतात. एक असतं उजव्या बाजूला आणि दुसरं डाव्या बाजूला. 2 फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय आहे, तिथे डाव्या फुफ्फुसात खोलगट जागा असते. उजवं फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडंसं मोठं असतं. श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारख्या असणारं आंतरेंद्रिय म्हणजे श्वासनलिका. हिला पुढे 2 छोटे फाटे फुटतात. या फाट्यांना म्हणायचं श्वसनी. श्वास घेतला म्हणजेच हवा आत घेतली की फुफ्फुसं थोडी प्रसरण पावतात आणि म्हणून श्वास घेतल्यावर छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुस यांची कामं एकमेकांवर अवलंबून असतात आणि ही दोनही महत्वाची इंद्रिय वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात आणि म्हणून ती सुरक्षित पण असतात. यानंतरचं आंतरेंद्रिय म्हणजे मेंदू. आपल्या सर्व हालचालींवर या मेंदूचं नियंत्रण असतं. हा मेंदू असतो शिरोपोकळीत. राग येणं, आनंद वाटणं, दुःख होणं या सगळ्या भावनांची जाणीव मेंदूमध्ये होते आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ आपल्याला कसा कळतो? या मेंदूमुळेच समजतो. मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग तरी होतो किंवा दगावण्याचा संभव असतो आणि म्हणून हा मेंदूला खूपच जास्त संरक्षणाची गरज आहे की नाही? म्हणूनच निसर्गाने मेंदूच्या वर हे कवटीचं कवच घातलंय. आपण कविता पाठ करतो आणि मग नंतर परीक्षेमध्ये तुम्ही ती न विसरता म्हणता की नाही? मग हे कसं होतं? तर पाठ केलेली ही माहिती मेंदू आपल्या लक्षात ठेवतं. या कामाला म्हणायचं स्मरण शक्ती. आता लक्षात येतंय की नाही की मानवी शरीराची रचना किती गुंतागुंतीची आहे, पण त्यांची रचना आणि कामं पण मनोरंजक आहेत. आपण पुढच्या इयत्तांमध्ये ही माहिती नक्की मिळवायची. आणि मुलांनो, आता तुमच्या लक्षात आलं की नाही की मेंदू किती महत्वाचा आहे? म्हणून तुमचे बाबा, दादा किंवा आई सुद्धा फटफटी किंवा स्कूटर चालवत असेल तर तिला हेल्मेट वापरायलाच सांगायचं. यानंतर स्वाध्याय. चूक की बरोबर ते सांगा. ग्रासनलिका वक्ष पोकळीत असते. बरोबर. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. बरोबर. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. बरोबर. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ मेंदूमध्ये समजतो. बरोबर. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.